नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा परीक्षेबाबत एक नवीन अपडेट बघणार आहोत। राज्यसेवा परीक्षेबाबत एक मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। तुमच्यापैकी बहुतांशी विद्यार्थ्यांनी राज्यसेवा परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत। राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन करण्यात आलेली आहे आणि आजची तारीख 23 तारीख आहे। ओके, 23 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश होऊन राहिलेला आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये जेव्हा हा व्हिडिओ अपलोड होत असेल तेव्हा MPSCची मीटिंग सुद्धा सुरू आहे। राज्यसेवा परीक्षा कधी घ्यायला पाहिजे, राज्यसेवा परीक्षेची नवीन डेट काय असणार आहे त्याबाबत 23 तारखेला मीटिंग होणार होती आणि सध्या परिस्थितीमध्ये जेव्हा हा व्हिडिओ मी बनवून राहिलेलो आहोत तेव्हा मीटिंग सुरू असेल। म्हणजे 23 तारखेच्या संध्याकाळी किंवा 24 तारखेला तुम्हाला नवीन डेट माहिती पडू शकते। ओके, आणि जर नवीन डेट त्यांनी पब्लिश केली नाही तर त्या मीटिंगमध्ये काय निर्णय घेण्यात आला याबाबत आपल्याला माहीत पडणार आहे। परंतु त्याआधीच आपल्याकडे राज्यसेवा जागावाढीबाबत एक अपडेट आलेली आहे, ती अपडेट आपण बघून घेऊया। हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। राज्यसेवा परीक्षेबाबत RTI टाकण्यात आलेली होती। राज्यसेवा परीक्षेसाठी नवीन मागणीपत्र आलेले आहे की नाही तर याबाबत ही RTI करण्यात आलेली होती। यामध्ये काय लिहून आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवून देतो। माहितीच्या अधिकार अधिनियम 2005 नुसार आपला उपरोक्त दिनांक 26/8/2024 रोजीचा अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे या कार्यालयास प्राप्त झालेला आहे। सेकंड नंबरचा पॉईंट बघा, संदर्भाधीन अर्जान्वये मागवण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मुख्याधिकारी गट अ संवर्गाचे 26 पदांचे मागणीपत्र या विभागास प्राप्त झालेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन मागणीपत्र प्राप्त झालेले आहे मुख्याधिकारी गट अ संवर्गाकरिता। ओके, तर आधी पदांची संख्या होती 431। तुमची जे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती त्यामध्ये 431 पदांसाठी जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती। आता त्यामध्ये 26 पदांची जे आहे भर पडणार असून 457 पदांची तुमची जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची शक्यता आहे। ओके, ही पदे यावर्षीच ॲड होण्याची शक्यता आहे म्हणून प्रिलिमच्या आधी ही पदे ॲड होऊ शकतात। ओके, आणि ही जे पदे आहे आणखी वाढू शकतात आणि ऑलमोस्ट बघा 550च्या वर सुद्धा ही पदे जाऊ शकतात जर DYSPची पदे ॲड करण्यात आली। त्यानंतर तहसीलदार पदे आहे। ओके, तहसीलदार आणि नायब तहसीलदार सुद्धा पदे ॲड करण्यात आलेली नाही तर या पदांचे मागणीपत्र जर वेळेवर आले तर 550 ते 600 पदांची सुद्धा तुमची राज्यसेवेची ॲडव्हर्टाइजमेंट होऊ शकते आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी संधी ठरू शकते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट होती म्हणून मी हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। अशाच प्रकारच्या अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर सुद्धा प्रसिद्ध होत असतात, म्हणून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून टाका। व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता। आणि जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे असेल तर तुम्ही टेलिग्रामच्या ॲपवर सर्चमध्ये जाऊन सरकारी नोकरी पत्रक असं जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाणार आहे। अशा प्रकारच्या भरपूर अपडेट्स तिथे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला मिळत असतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।